आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा श्री हंसराज अहिर राहिल्यास जनतेला विकासापासून कोसो दूर राहावे लागणार। कारण गेल्या 15 वर्षापासून श्री हंसराज अहिर निवडून येत असून घाटांची, आर्णी, पांढरकवडा या तिन्ही तालुक्यात विकास न झाल्याने शेतकऱ्यांना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला। रोजगार मिळत नसल्याने या भागातील जनता गाव सोडून मजुरीच्या शोधात असून उर्वरित गावातील जनताही आपले ठिकाण सोडण्यास भाग पडत असल्याची चर्चा सुरू आहे। तसेच कुठल्याही प्रकारचा विकास झाला नसल्यामुळे यावेळी जनता खासदार साहेबांना हिचका दाखवण्याचे चित्र दिसून येत आहे। तसेच देशाचे पंतप्रधान साहेबांनी जे पांढरकवड्याच्या सभेत दाभडीच्या बाबतीत पूर्णपणे खोटं बोलून एक नवीन इतिहास घडविला, तसेच दिलेल्या मुलाखतीत सामाजिक कार्यकर्ता दत्ताभाऊ गटलेवार यांची निवडणुकीत बटन, कोंबड्या, पैसे सोडून बॅलेट पेपरवर मतदान झाल्यास या भागातील खासदारांचा पराभव नक्की होऊ शकतो, असे दत्ता गटलेवार यांनी चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत याबाबत आपले मनोगत व्यक्त केले। त्यामुळे घाटंजी तालुक्यातील व परिसरात एकच खळबळ उडाली आहे, असे प्रतिपादन घाटंजी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गटलेवार, मुरलीचे सरपंच करण व काही गावकऱ्यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले, अशी माहिती केचन न्यूज प्रतिनिधी संजय ढवळे यांनी दिली आहे। कुठे असता तुम्ही? आम्ही मुरलीला। काय नाव आहे तुमचं? राहुल अनंतराव राऊत। तर मला एक सांगा, आता हे खासदारकीचं हंसराज अहिर साहेबांचं 15 वर्ष आहे। तर घाटंजीचा तालुक्याचा आपल्या साहेबांनी विकास केला असेल, त्यानंतर दिलेले आश्वासनं भरपूर प्रमाणात होते, ते आश्वासनं साहेबांनी पाळले असेल, घाटंजीचा विकास भरपूर झाला असेल, यावर आपलं काय मत आहे? नाही, काही नाही झालेला आहे विकास आजपर्यंत, नुसते आश्वासन देत आहे। म्हणजे कोणतेच काम झाले नाही का? नाही नाही नाही, रस्तेच पाहा ना तुम्ही, रस्ते नाही। तर साहेबांना आश्वासन किती दिले असेल? भरपूर दिले। भरपूर दिले। त्यापैकी एकही तर पूर्ण झालेलं दिसत नाही। एकही नाही? नाही। सांगा, आहे का आपल्या, तर तुमच्या तरी पाहण्यात आहे का काही? बरं, आमदार साहेबांबद्दल? आमदार साहेबांचं तर विचारूच नका। कारण पहिले झाले, आता ते लाट मध्ये निघून गेले, आता निघणं कठीण आहे। निघणं कठीण आहे। हा, आता काँग्रेसशिवाय पर्याय नाही बा आमचा, तरी कास्तकाराचा असा उद्देश आहे। म्हणजे कास्तकाराचं काही मागण्या पूर्ण झाल्या नाही? काहीही नाही। सांगा ना कास्तकाराबद्दल, काय म्हणजे कोणत्या अपेक्षा होत्या तुमच्या, काय झालं? अपेक्षा तर भरपूर होत्या। कापसाला भाव, सोयाबीनला 7,000 रुपये, आपले फडणवीस साहेब आले होते घाटंजीला, जलाराम मध्ये मीटिंग झाली होती, तुम्ही हजर होती, मी हजर होतो। 7,000 रुपये शिवाय परवडतच नाही म्हणजे सोयाबीन। आता काय भाव आहे तुम्हीच सांगा? आज काय भाव चालू आहे? 3600 रुपये। 35-36 निघलं तेव्हा तर 3,000च होता। म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आश्वासन पूर्ण केलेलं नाही। मोदी साहेबांचं तर विचारूच नका। मोदी साहेब काय करतायत? बापरे, आपल्या खात्यात पैसेच जमा करून राहिले। साहेब तुमचं नाव काय? मी दत्ता गटलेवार बोलतो, घाटंजी, यवतमाळ जिल्हा। अच्छा, तर आपल्या इथले खासदार साहेब हंसराज अहिर साहेब, त्यानंतर आपले आमदार साहेब राजू भाऊ तोडसाम, मुख्यमंत्री साहेब जे घाटंजीच्या विकासाबद्दल बोलले होते, त्यापैकी किती विकास खरा झाला आणि किती खोटा झाला, यावर माहिती सांगाल का तुम्ही? हो, सांगू शकतो साहेब, काही विषय नाही आहे। सांगायचं कारण असं आहे का, मी एक मतदार बी आहे, माझा अधिकार बी आहे सांगणं, कारण मी मतदान केल्यामुळे त्यांनी निवडून आलेला आहे। मला थोडक्यात आणि असं स्पष्ट सांगायचं आहे, हे या विभागाचे जे खासदार आहे हंसराज अहिर आणि या विधानसभेचे जे राजू तोडसाम आहे, यांची नैतिकता पूर्णपणे भ्रष्ट झालेली आहे। त्याचं कारण काय झालं का, 15 वर्षापासून हंसराज भैया निवडून येते आहे आणि या लाटमध्ये राजू तोडसाम निवडून आलेला आहे हंसराज भैयाच्या कृपेनं। मला एक म्हणायचं आहे का, आमचा जो तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये, हे आत्महत्याग्रस्त, जास्त आत्महत्याग्रस्त कास्तकाराचा हा तालुका आहे। या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही त्यांनी। त्याच्यानंतर जे रोजगार आहे, रोजगारासाठी आज लोक गावं सोडून राहिलेले आहे, रोज मिळत नाही आहे। त्या रोजगारासाठी कुठल्याच प्रकारचं एखादं युनिट उभं केलेलं नाही आहे। त्यानंतर या स्थानिक ठिकाणचे जे दुकानदार आहे, त्या दुकानदाराचे धंदे होत नसल्यामुळे हे दुकानं आता बंद पडण्याच्या तयारीत आहे। मला असं विचारायचं आहे का, तुम्ही जे आश्वासन दिलेले आहे निवडून येण्यासाठी, तर निवडून येण्यापुरतंच आश्वासन देऊन तुम्ही तुमचं राज्य करत आहे। आमच्यासारख्या गरीब लोकांच्या, शेतकऱ्यांचं कसं होईल, असं एक प्रश्न निर्माण झालेला आहे।
मागं निवडणुकीच्या वेळेनंतर दाबळीला हंसराज भैयाच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. खूप मोठे असे आश्वासन दिले होते आणि त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी पांढरकवडा येथे 16/2 जी जाहीर सभा होती त्या जाहीर सभेमध्ये सरासर खोटं बोलून टाकलं मोदी साहेबांनी का आम्ही त्या गावामध्ये जाऊन इतकं काही सुधारणा केली, इतकी काही आश्वासनाची पूर्तता केली आणि ते आश्वासनाची पूर्तता जनतेकडून विचारून घेतली. मला सांगायचं असं आहे का याची नैतिकता जागेवर नसल्यामुळे यांनी विकास करू शकला नाही. त्याच्यामुळे हा घाटंजी तालुका या देशातल्या नकाशामध्ये नसलं तरी बरं असं आम्हाला वाटते. कारण आज जरी यांना वाटत असताना आम्ही खूप मोठा विकास केलेला आहे, काहीही विकास झालेला नाही आहे. इथले त्यांचे जे कार्यकर्ते आहेत 4 कार्यकर्ते ते वरत हंसराज भैयाचे कार्य. काय नाव आहे तुमचं? सत्यनारायण पातालबंशी. कुठं राहता? अंबादेवाट. तुमच्याकडे शेती आहे? नाही. व्यवसाय कोणता करता? व्यवसाय फुटाणे खरमुरे विकणे. यावर तुम्ही तुमची उपाय का करता? हे बरोबर आहे. उदरनिर्वाह त्याच्यावरच चालू आहे ना तुमचा? त्याच्यावरच चालू आहे. अच्छा. तर मला आता एक सांगा, 15 वर्षापासून खासदार अहिर साहेब आपल्या इथं निवडून येत आहे, राईट? बरोबर आहे. त्यावेळेस त्यांनी भरपूर आश्वासन दिले होते का? भरपूर आश्वासन दिले. आमचे एक बी आश्वासन पूर्ण झाले नाही. घाटंजीचा विकास, घाटंजी तालुक्याचा विकास, काहीच विकास झाला नाही. काहीच खड्डे, विकास सायकल झालेला चालवता नाही. येत नाही मला. अच्छा. तर आता तिथे तिथे गड्डे. तुम्ही दोन्ही पायानं अपंग आहात, म्हणजे कसे तरी तुम्ही पोट भरत आहात, तर तुम्हाला सरकारी मदत वगैरे अशी काहीच मिळाली नाही. समाज कल्याणमध्ये गेलं तर उद्या या परवा या. अच्छा. मेडिकल सर्टिफिकेटसाठी आम्हाला 2 महिने लागते. पुढच्या बुधवारी या, पुढच्या बुधवारी या. म्हणजे तुम्हाला फक्त भूलताबा मिळत आहे, दुसरं काही मिळालेलं नाही. मोदी साहेबांनी आश्वासन दिलं अच्छे दिन पेक्षा का नाही बुरे दिन पेक्षा खराब दिन आले. तर आता तुमच्याकडे पूर्वी शेती वगैरे होती, म्हणजे वडिलाकडे होती. अच्छा. तर ते 15 लाख मिळाले का? काहीच मिळाले. काहीच नाही मिळाले. आमचे वडील मेले, मरण पावले शेती करू करू. मला काहीच नाही मिळालं. तुमचं नाव काय मावशी? कुसुम. कुठं राहता तुम्ही? अंजीला. तर तुम्ही आता म्हणजे आता वय कमी आहे, किती वय आहे तुमचं वालं? 90. निराधार आहात तुम्ही. तर तुम्हाला सरकारच्या काही सवलती वगैरे मिळत असेल ना? कोणत्याच योजना नाही. अच्छा. तर तुम्ही आता म्हणून राहिले तुमचे भाऊ कशात काम करत होते? संघामध्ये प्रचार करे. हा. तर का म्हणणं आहे तुमचं वालं? आता आहे का तो भाऊ? मरण पावला. तर तुमचं म्हणणं काय भेटायला पाहिजे त्यांना? काहीच भेटलं नाही त्यांना. अच्छा. काहीच नाही बाबा. तर तुमच्या गावामध्ये चांगल्या सुधारणा झाल्या का? चांगलं सुधारणा आहे त्याच्याकडे माहीत आहे. त्यालाच माहित आहे. म्हणजे खड्डे बिड्डे आहे. अच्छा. खड्डे आहे, चाललेले रस्ते नसल, नाल्या तुटलेल्या असल, म्हणजे चांगली व्यवस्था त्यांनी केलेली आहे. हा. तर आता आजीबाई मला एक सांगा तुम्ही आता. आजीबाई को मैं दवाखाने में लगाया था, डॉक्टर लेने को तैयार नहीं, गोलियां देने को तैयार नहीं. पिछली बार शिविर था. हाँ, शिबिरात हकलला का तुम्हाला? हाँ, इसको हकाल दिया था. मैंने जबरदस्ती गोले पे लाके. तर मला एक सांगा आता, पुन्हा हंसराज अहिर साहेब उभे राहत आहे निवडणुकीसाठी, ते तुमच्या मतानं ते निवडून येतील की नाही येईल? 0. साहेब कुठं असतात? माझं गाव आहे शिरोली. नाव काय तुमचं? सुरेंद्र लक्ष्मणराव महल्ले. व्यवसाय शेती. तर साहेब मला एक सांगा, आता 15 वर्षापासून खासदार हंसराज अहिर निवडून येत आहे. त्यांनी आपल्याला पुष्कळ असे आश्वासन दिले होते, तर त्या आश्वासनापैकी किती टक्के आश्वासन त्यांनी पाळले? माझ्या माहितीप्रमाणे आपल्या भागातील खासदारांनी आतापर्यंत शेतीच्या बाबतीत आणि कास्तकाराच्या बाबतीत एकही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही आहे. बाकीचे काही आश्वासन? बाकीचे आता इतर गोष्टी आहे, काही रोजगाराच्या संदर्भात आहे,
बाकी अजून काही गोष्टी आपण एकही गोष्टीची त्यांनी पूर्तता केलेली नाही आहे. म्हणजे 100% किती टक्के काम केलं असेल तुमच्या अंदाजानं? माझ्या माहितीप्रमाणे 95% काम केलंच नाही. पण घाटंजीचा विकास तर शून्य आहे. आपल्या आमदार साहेबबद्दल का बोलतात? आमदार साहेब तर 0 आहे बिलकुल. अच्छा. आता पांढरकवडा इथे मोदी साहेब येऊन गेले, तर त्यांनी आश्वासनं भरपूर दिले. तुम्हाला काय वाटते त्यापैकी किती आश्वासन पूर्ण झाले असं? माझ्या माहितीप्रमाणे मला तर वाटतं बघ आश्वासन काहीही झालेलं नाहीये. फक्त आश्वासन, याच्या पलीकडे काहीही नाहीये. नमस्कार, तुमचं नाव काय साहेब? माझं नाव संतोष गोविंदराव मिश्रा. कुठं राहता? अंबाजीवाट घाटंजी. घाटंजीमध्ये व्यवसाय शेती आहे का तुमच्याकडे? हो आहे ना. आहे का? तर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपले खासदार साहेब आता स्त्री पंचवार्षिक योजना आता पूर्ण होऊन राहिली, म्हणजे 15 वर्षाचा काळ अवधी लुटून राहिला. तर घाटंजी तालुक्याचा विकास यावर खासदार साहेबांनी आश्वासन दिले होते का? काही पुष्कळ आश्वासन दिले होते. तर त्यापैकी किती टक्के पूर्ण झाले? मला तर काहीच वाटत नाही. घाटंजीचा काही विकासच झालेला नाही. हा रोड बघा, शिवाजी कॉलेज ते शिवाजी चौकापर्यंत, नाल्या बघा, काय विकास केला? काहीच विकास केला नाही. इथल्या लोकांना रोजगार वगैरे मिळत असेल ना भरपूर? काहीच नाही. पहा ना, काही कोणाचे धंदे नाही आहे, कोणाचे रोजगार नाही, काहीच नाही. ह्या तालुक्यासाठी काहीच केलेलं नाही आहे त्यांनी. रोजगार काहीच नाही मिळून राहिला. काहीच रोजगार नाही. लोक उपाशी मारताय, कामासाठी भरकटी करून राहिलेले आहे. कारण कामच नाही इथं. काही शेतीला भाव नाही, मालाला भाव नाही, काहीच नाही. कशामुळे झालं असेल हे? आता तेवढं तर मला समजत नाही, पण जीएसटी जे म्हणते त्याच्यामुळे, नोटाबंदी त्यामुळे धंद्यावर परिणाम झाला. परिणाम पडला. धंदे चालून नाही राहिले. तुमचा उदरनिर्वाह कसा चालू आता साहेब? कसं चालू आहे आता. शेतीत बी काही यंदा पिकलं नाही. आपले आमदार साहेब राजू तोडसान साहेबांचा तर विचारूच नाही. कारण काय नाही, त्याच्या मस्तीमध्ये गुंग आहे. मस्ती सांगा, खुल्ला सांगा. मस्ती म्हणजे काय? आता 2-4 दिवस 8 दिवस पहिले मी पेपरात वाचलं होतं. काय का 2 बायका आणि फजिती आहे का? अच्छा, त्या प्रकरण. म्हणजे त्यांच्या घरात लक्ष देणार की जनतेकडे लक्ष देणार, हा मोठा प्रश्न आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्याकडे टाइम नाहीये. टाइमच नाही. त्यांचा घरगुती वाद सोडवायला त्यांना टाइम नाही आहे, तर जनतेचा प्रश्न काय सोडवतील ते? बरं, निवडणुकीपूर्वी जे आमदार खासदार साहेब आपल्याला ह्या तालुक्यात दिसत होते का? अरे पुष्कळ आहे. तुझे पाया लागत होते, लोकांचे हात जोडत होते, आम्ही हे करीन, आम्ही ते करीन. काय केलं? काहीच केलं नाही. शेतकरी आत्महत्या करूनच राहिले. बरं, त्यानंतर मधल्या काळामध्ये आजच काल त्या इंदाळ्या आत्महत्या केली एका माणसानं. शेतकरी आहे तो. आपलं काय नाव होतं? काहीतरी नावाचे राजू नावाचा काहीतरी माणूस आहे. कालच आत्महत्या केली त्या इंदाळ्याचा. कशामुळे केली? कर्ज आहे त्याच्यावर शेतीचं, सावकारी. अच्छा.